Hello everyone, good morning, welcome to my YouTube channel. This is my first vlog and I am super excited. So finally माझा हा ड्रीम होता. मी last few years I am dreaming of to start my own YouTube channel आणि finally तो दिवस आला आहे and I am starting with that. तर मी जेव्हा इंटर्नशिपला होती तेव्हाच माझं स्वप्न होतं की मी आता यावर्षी तरी मी ब्लॉगिंग स्टार्ट करेन, बट नो झालं नाही बिकॉज ऑफ माय हेक्टिक शेड्यूल. सो फायनली आता मी डिसाईड केलेलं आहे, मी क्लिनिक जॉईन केलेलं आहे. क्लिनिक करून माझ्याकडे जो काही टाईम मिळेल मी तुमच्यासमोर प्रेझेंट करेल आणि जे काही मी प्रोडक्ट जेन्युइनली यूज करते, ज्यांचा मला खरंच रिझल्ट आहे ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. आणि आज मला थोडं शॉपिंगसाठी मार्केटला जायचं होतं, तर मी डिसाईड केलं की वाय नॉट डू सम लिटल मेकअप ट्युटोरियल. तर let's get into the video. So I'm done with the face wash. Let's start with the first product. हा माझा फेवरेट सनस्क्रीन आहे, Acne UV Gel SPF 50 PA++. हा मला एका डर्माटनी सजेस्ट केला होता. ॲक्ने प्रोन स्किनवाल्यांसाठी खूप बेस्ट सनस्क्रीन आहे ही. आय डू अप्लाय द सनस्क्रीन एक इंडेक्स फिंगरच्या साईजमध्ये मी हा घेत असते आणि आय गो अप्लाय ऑल ओव्हर माय फेस. आणि जेव्हा मी आउटडोअर असते म्हणजे खूप वेळांसाठी किंवा ट्रिप वगैरे गेली बीच साईडला मी जर जात असेल तर आय डू अप्लाय दिस सेम इंडेक्स फिंगर अमाउंट ऑन माय नेक, बॅक ऑफ द नेक अँड फ्रंट नेक. सो अप्लाय झालं थोडं नेक रिजनला. सो आय एम डन विथ अप्लाइंग द सनस्क्रीन. हा प्रोडक्ट मला यूज करून ऑलमोस्ट 2 वर्ष झाले आहेत आणि बेस्ट सनस्क्रीन टिल नाऊ. मी डर्मॅटकडे गेली होती आणि त्यांनी मला हा सजेस्ट केला आणि त्याच्या आधी माझी स्किन खूप डल, डॅमेज आणि ॲक्ने प्रोन झाली होती. सो त्यांनी मला सजेस्ट केलं की यू हॅव टू यूज सनस्क्रीन कंपल्सरीली इनडोअर आउटडोअर कधी पण. इफ यू आर गोईंग आउट इन्क्रीज द अमाऊंट ऑफ ॲप्लिकेशन विच यू डू. सॉरी थोडं बॅकग्राऊंडमध्ये कन्स्ट्रक्शन सुरू आहे तर आवाज येत असेल मे बी, बट येस झालं आहे. मी सनस्क्रीन अप्लाय करून झाली आहे. आता नेक्स्ट वी विल गो विथ द कन्सिलर. येस, सो याची माझी एक खूप वेगळी स्टोरी आहे. मी खूप सारे कन्सिलर्स ट्राय केले, बट ना हा सगळ्यात बेस्ट कन्सिलर आहे बिकॉज द कवरेज इट प्रोव्हाइड्स आणि द नॅचरल फिनिशिंग इट गिव्स इज ॲब्सोल्युटली फेवरेट. मग ते कुठलं पण हेवी मेकअप असू दे और एव्हरीडे मेकअप असू दे, आय ओनली गो विथ दिस कन्सिलर. हे फेसेस कॅनडाचं आहे, खूप अफोर्डेबल आहे, नॉट टू मच एक्सपेन्सिव्ह. अराउंड 500 or 600 मी घेतलं होतं, बट मला हे 1 वर्ष झालं मी यूज करते आहे. स्टील आय एम हॅविंग इट. तुम्ही माझ्या या बॉटलच्या यूजवरनं बघू शकता की किती यूज केला आहे मी याला. अक्षरशः ही बॉटल फुटली आहे माझ्याकडनं, फुटली आहे, बघू शकताय तुम्ही. स्टील आय एम युझिंग दिस ओनली. खूप छान कवरेज येतं हे बघा. मी जास्त अमाऊंटमध्ये मी नाही करत, फक्त अराउंड माय आईज. ओके, सेम टू द अदर साइड. To be honest, I am not a professional makeup artist. Whatever I do, I am showing you. I even don't use a beauty blender because ना मला ते खूप अनहायजेनिक वाटते, कारण की प्रत्येक वेळेस तुम्ही त्याला यूज करता आणि मायक्रोबियल्स त्याच्यावरती डेव्हलप होऊ शकतात. त्याच्यामुळे मी प्रिफर करते की मी माझ्या स्वतःच्या फिंगर टिपनेच माझा मेकअप करणार. ब्लेंड इट व्हेरी नाईसली. ओके, सो सी, एकदम सटल, नॅचरल, नॉट टू मच वाईट अपॅरन्स इट गिव्स. एकदम छान फिनिशिंग येते याची, बघू शकता तुम्ही. नेक्स्ट आय गो विथ द फाउंडेशन. हे मेबलिन फिट मी फाउंडेशन आहे इन अ शेड 310. याच्यामध्ये SPF 22 आहे आणि जे पण कोणी मेकअप बिगनर्स असतील त्यांच्यासाठी पण खूप बेस्ट आहे. आय यूज इट ॲज अ स्किन टेंट. हाफ ऑफ द पीनट साईज घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत मी मॉइश्चरायझर मिक्स करते.
बिकॉज मला डुई आणि डुई मेकअप हवा आहे म्हणून. ही मॉइश्चरायझर आहे फिजिओजेलचं आणि खूप बेस्ट मॉइश्चरायझर आहे. म्हणजे मी याच्यावरती खूप रिसर्च केला कारण मला परफेक्ट मॉइश्चरायझर भेटतच नव्हतं. मग मी हे घेतलं. याला मला यूज करून 1 वर्ष झालं आहे. आय एम स्टील कॉन्स्टंट ऑन दिस. ही माझी 3री-4थी बॉटल असेल मॉइश्चरायझरची आणि विंटर सीझनमध्ये तर बेस्टच आहे. संपली आहे, तुम्ही बघू शकता. मला याला टॅप करून काढावं लागतं याच्यातनं. एकदम छोटं, एकदम कमी साईजमध्ये याला घ्यायचं आहे. हे बघा एवढं. ॲड द फाउंडेशन इन इट आणि मग मिक्स करा. ओके. आफ्टर मिक्सिंग अप्लाय इन टॅब मोशन. ओके. असं डॉट फेसवरती करून घ्या. असं डॉट फेसवरती करून घ्या आणि देन ब्लेंड. सो ॲज माझी पहिली व्हिडिओ असल्यामुळे थोडं माझं काही मिस होत असेल, बट आय विल ट्राय टू गिव्ह माय बेस्ट. सी, एका ॲप्लिकेशनमध्येच किती छान दिसते आहे. इफ यू गो विथ द हेवी अमाऊंट त्याच्यामध्ये तर खूपच छान दिसणार. सो नेक्स्ट वी विल गो विथ द ब्लश. कॉम्पॅक्ट यूज करायच्या पहिले मी ब्लश ॲड करते. दिस इज अ ब्लश अँड लिप टिंट. हे ॲक्च्युली लिप टिंट आहे. मी याला ॲज अ ब्लश म्हणून पण यूज करते. सो हे फेसेस कॅनडाचं आहे. खूप टायनी साईज आहे. याला कुठे पण तुम्ही कॅरी करू शकता. खूप हँडी आहे. दिस इज इन अ शेड रेड फ्लश. तुम्हाला दिसत असेल, आय डोंट नो. खूप वर्ष झाले मला यूज करून आणि आय एम ऑल्सो कॉन्स्टंट ऑन दिस. आय डोंट बिलीव्ह इन युजिंग लॉट्स ऑफ प्रोडक्ट्स वेगळ्या ब्रँड्सकडनं. बिकॉज ना मला इफ एखादं प्रोडक्ट आवडलं असेल ना, मग ते स्वस्त पण असलं ना तर आय गो फॉर दॅट. का? कारण की आहे त्याच्यामध्ये ती क्वालिटी असते जी आपण खूप प्रोडक्ट्सकडे सर्च करतो, ती आपल्याला काही प्रोडक्ट्समध्ये भेटून जातं आणि मग आपण त्याच्यावरच कॉन्स्टंट राहतो. सी, किती सुंदर याचं फिनिशिंग आहे. मी हे टिप ऑफ द नोजला अप्लाय करून ब्लेंड करते टिल नियर माय आय. पूर्ण ब्लेंड करायचं छानपैकी. सी, एकदम नॅचरल आणि एकदम छान हे तुमच्या फेससोबत ब्लेंड होते. ठीक आहे. सी हाऊ ब्युटिफुल इट इज लुकिंग. सो नेक्स्ट वी विल गो विथ इन लिपस्टिक. ॲक्च्युली ही जी आहे ही ओरिफ्लेमची लिपस्टिक आहे. इन अ शेड चेरी लव्ह. ही माझी खूप छान शेड आहे. माझा फेवरेट शेड आहे. थोडंसं ग्लॉसी लुक देतं. पण ना एक ड्रॉबॅक आहे याचा की हा जास्त लॉंग लास्ट नाही करत. तर थोड्याच वेळांसाठी मी बाहेर चालली आहे तर मला हे यूज करून संपून टाकायचं आहे. आय विल स्वॉच फॉर यू. बघू शकता तुम्ही इथे अशा पद्धतीचा हा शेड आहे. ठीक आहे. तर लेट मी अप्लाय. सी, एकदम कमी अप्लाय केलं आहे मी. आय डोंट गो व्हेरी बोल्ड. मला लाईटनी सेटल ठेवायला आवडते लिपस्टिक्स. सो इट इज लुक हाऊ ग्लॉसी. असं वाटतं की मी वरतून काहीतरी ग्लॉस अप्लाय केला आहे का, असं फिनिशिंग आलेली आहे. बस एकच छोटासा ड्रॉबॅक आहे की ते लॉंग लास्ट नाही करत. तुम्ही एव्हरीडेसाठी त्याला यूज करू शकता और यू कॅन कॅरी इन युअर बॅग अँड रिअप्लाय इट. सो हे होतं आजच्या माझ्या व्हिडिओसाठी. आय एम नॉट गोईंग विथ एनी काइंड ऑफ अ लायनर और काजल और आयब्रो पेन्सिल, कारण की मला इथेच जायचं आहे मार्केटला म्हणून. सो होप यू ऑल हॅव सॉरी आय हॅव मिस द कॉम्पॅक्ट. सॉरी कॉम्पॅक्ट मिस झाला माझ्याच्याने. हां, तर हा लॅक्मेचा आहे. याची एक वेगळी स्टोरी आहे. याच्यामध्ये ना पहिले हा पिंक कलरच्या कोटिंगमध्ये येत होता. तो मला
इतका आवडला होता ना, खूप छान होता. आय डोंट नो त्यांनी पॅकेजिंग चेंज केलेली आहे, बट समवेअर ऑर दी अदर प्रोडक्टची क्वालिटी चेंज झालेली आहे. पहिली जी क्वालिटी होती ना ती मला आवडायची, तर मी खूप शोधलं. मला एवढं लक्षात होतं की तो जो कॉम्पॅक्ट मी यूज करत होती तो रोज सिल्कच्या शेडमध्ये होता. तर कंपनी हॅज चेंज द पॅकेजिंग आणि मला असं वाटतं आतली क्वालिटी पण त्यांनी चेंज केलेली आहे. पण ठीक आहे, एवढं काही नाही आहे. आय स्टिल गो विथ दिस ओनली. लॉंग लास्टिंग आहे. मोस्ट इम्पॉर्टंटली ना, तुम्ही काहीच नाही यूज केलं. साधं मी काय करत असते डेलीमध्ये, जेव्हा मला क्लिनिकला जायचं असते तेव्हा मी फक्त सनस्क्रीन अप्लाय करते. सगळ्यात पहिले सिरम अप्लाय करते. आय डोंट गो फॉर मॉइश्चरायझर इन समर्स. विंटर्समध्ये थोडंसं जेव्हा ड्राय स्किन होते तेव्हाच मी यूज करते, जास्त नाही. एकदम हाफ ऑफ पीनट साईज मी मॉइश्चरायझर यूज करते. नेक्स्ट त्याच्यानंतर मला सनस्क्रीन अप्लाय करून मी कॉम्पॅक्टसोबत जात असते. कॉम्पॅक्टला मी काय करते, फक्त अराउंड माय आय एरिया आणि थोडंसं सगळ्या फेसवरती टॅप टॅप करून डन. अशा प्रकारे मी डेलीसाठी यूज करते याला. आणि एव्हरीडे मेकअपसाठी सेम. आपण जेव्हा हे कन्सिलर यूज करतो त्याच्यावरती कन्सिलरला फिक्स करायसाठी मी याला यूज करते. आणि ब्लश एरिया अँड लिटिल ऑफ ऑल फेस. डन विथ द मेकअप. सी सो ब्युटिफुली इट इज डन. खूप छान नॅचरल फिनिशिंग आलेली आहे. होप यू ऑल विल लाईक इट, एन्जॉय इट आणि कीप वॉचिंग. टेक केअर. विल सी यू सून. बाय.